मधुगंधा, तू पंढरपूरची आहेस, तर ती एलिझाबेथ नेमकी तुला सापडली कुठे? पंढरपूरमध्येच मिळाली होती का नंतर कुठल्या प्रवासात सापडली? नाही, एलिझाबेथ हे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं जे बालपण असतं त्याच्यामध्ये कशा ना कशाशी तरी ना किंवा कोणाशी तरी काहीतरी स्ट्रॉंग अटॅचमेंट असते. म्हणजे आजी असते, कधी कधी कुत्रा असतो, बैल असतो, गाय असते किंवा कुणीही नातेवाईक असतं, मित्रमंडळी असतात किंवा सायकल असते. तर आपण जी पॅशन असते ती फक्त ऍडल्ट्स मध्ये नसते, ती लहान मुलांमध्ये सुद्धा असते. आणि त्या पॅशनसाठी कुठपर्यंत जाऊ शकतात कुणीही, म्हणजे केवढ्या लेवलला स्ट्रेच करता येतं स्वतःला जर आपण एखाद्या गोष्टीवरती पॅशनेटली प्रेम करत असू. तर एलिझाबेथ ही काही, जसं मी आता म्हणाले तसं काही असू शकते. म्हणजे माणूस, वस्तू, कुठलीही वस्तू, शाळा, गाव, नदी, पर्यावरण. तर तशा प्रकारचं ते आहे. आणि एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही सायकल वापरली, कारण प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात सायकल आलेलीच असते बहुतांश वेळा, त्याच्यामुळे ती एलिझाबेथ आली. पण सिनेमामधली जी दोन भावंड आहेत त्याचा, पंढरपुरात राहणाऱ्या त्या दोन भावंडांचा आणि मधुगंधाच्या बालपणचा पंढरपुरातल्या, कसं होतं ते एकूण? आणि किती कनेक्ट आहे? कनेक्ट असतो, बराचसा असतो कनेक्ट. म्हणजे मला बरेचदा ऑकवर्ड होतं ह्या प्रश्नाचं उत्तर देताना, पण फॅक्ट आहे ही की हो, माझं आणि माझ्या भावाचं रिलेशनशिप असंच होतं. तेवढ्याच प्रकारची गरिबी मी अनुभवलेली आहे जी आपण चित्रपटात पाहतो. खूप सारं तुमच्या अनुभव विश्वातूनच येतं. म्हणजे लेखक जेव्हा लिहितो तेव्हा ते असं कुठून अचानक नाही टपकू शकत. ते तुम्ही जगलेले असतात, ते तुम्ही अनुभवलेले असतात. आणि नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळी तुमचा तो स्वतःचा अनुभव असतो. तुम्ही सतत तुमचे डोळे उघडे असतात. आणि मला एक सांगायला आवडेल की परमेश्वराने ती चीप घातलेली आहे माझ्या मेंदूमध्ये, की सतत तो अँटेना जागा असतो आणि मला सतत कॅरेक्टर्स दिसतात, मला सतत गोष्टी दिसतात आणि मला सतत भावतात गोष्टी. आणि हो, माझं खूपसं ते रिलेशनशिप बहीण भावाचं किंवा ते पंढरपूर तर मी अनुभवलेलं आहे. मी आयुष्याची 18-19 वर्ष पंढरपुरामध्ये राहिलेली आहे. प्रत्येक वेळची वारीमध्ये वारकऱ्यांबरोबरचं इंटरॅक्शन आणि पंढरपुरातल्या लोकांचं त्यावेळेची परिस्थिती. म्हणजे आतापर्यंत झालंय काय की आपण मराठी चित्रपटांमध्ये जेव्हा वारी दिसते तेव्हा ती वारकऱ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिसत आलेली आहे. मला वाटतं एलिझाबेथ एकादशी हा पहिला चित्रपट आहे की जिथे पंढरपूर वासियांच्या दृष्टीने आपण वारी बघतो, की काय घडतं पंढरपूर वासियांच्या आयुष्यामध्ये जेव्हा वारी असते तिथे. तर त्यामुळे हो, ते माझं भावविश्व आहे, माझं बालपणातलं विश्व आहे ते, जे एलिझाबेथ मध्ये दिसतं.